गुड मॉर्निंग टू ऑल. राजचा थॉट तुम्ही वाचलाच असेल. दुनिया तुम्हें कहेंगी तुम काबिल नहीं हो, तुम उन्हें मुस्कुरा कर जवाब देना, ये वक्त बताएगा. आता याच्यासाठी मी एक माझ्या कॉलेजची ना एक शॉर्ट स्टोरी सांगतो, जी की वास्तविक जीवनावरती आधारित आहे. माझ्याच इथे शॉर्ट आहे, छोटीशी. मी डिप्लोमाला असताना सेकंड इयरला आपले ते स्पोर्ट इव्हेंट होतात बघा. स्पोर्ट इव्हेंट होता, अॅन्युअल स्पोर्ट इव्हेंट होतात ना, त्याच्यामध्ये एक रुबिक्स क्यूब असतो. सेकंड इयरला असताना मी फर्स्ट इयरला आहे ना, एक माझा क्लासमेट होता, तर त्यांनी जो रुबिक्स क्यूब आहे, तर त्याचा अख्ख्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट धुळ्यामध्ये ना त्याचा 1.10 सेकंडचा रेकॉर्ड होता. म्हणजे रुबिक्स क्यूब म्हटलं ना तर तोच. जसं एक असं ब्रँड होता डायरेक्ट, म्हणजे असं नाव घेतलं ना त्या याचं इव्हेंटचं की तोच असं होता. मग सेकंड इयर फर्स्ट इयरला इव्हेंट झाला होता, सेकंड इयरला पण त्यांनी 1.10 मध्ये असे सॉल्व्ह केलेली होती नाही का. म्हणजे त्याचा हात कोणीच धरत नव्हता. तर मग सेकंड इयर पर्यंत मी जेव्हा असं म्हणजे मला बी वाटलं की बाबा शिकावंच होतो. मला सेकंड इयर पर्यंत 3 लेअर असतात, दोन लेअर मला जमत होत्या. मग असंच करत करत मी हळूहळू करायला लागलो. मग तो क्लासमेट असल्यामुळे म्हणजे एवढा कॉन्टॅक्ट नव्हता, बट असं नॉर्मल बोलणं चाललं होतं. तर मी त्याच्याकडे गेलो, मी नॉर्मली असं सॉल्व्ह केला. मग ते 2च लेअर जमत होते, तिसरी लेअर मला जमत पण नव्हती. तर त्याने मग मी असं जस्ट बोललो त्याच्यासोबत की बाबा सॉल्व्ह करायचं शिकायचं असतं नाही का. त्याने असा हातात घेतला आणि लगेच असा पटापट सॉल्व्ह करून माझ्या हातात दिला. अरे प्रत्येकाच्या बच्चा रोग नाही तो. त्याने असं मला म्हटलं बरं का, असं बोलला तो, असं सिम्पल एकदम, रुडली नाही बोलला, नॉर्मली बोलला. मग मी जस्ट असं आपला स्माइल केली, ठीक आहे काय हरकत नाही. मग मी आपला हॉस्टेलला राहत होतो, तिथं हॉस्टेलला राहत होतो. मग असंच जेवण झालं, सॉल्व्ह करायचा, मेसवर गेले, सोबत घेऊन जायचा, क्रिकेट खेळायचो शनिवार रविवार, सोबत घेऊन जायचो रूमला, गप्पा मारताना हे असंच प्रॅक्टिस करायचो, सॉल्व्ह करायचो. सॉल्व्ह करत 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 असं 2-4 महिने प्रॅक्टिस केली. याच्यावरती एवढा खतरनाक हात बसून गेला माझा. थर्ड इयर आलं, म्हणजे थर्ड इयर डिप्लोमाचं फायनल इयर. परत अॅन्युअल आलं, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. आणि पार्टिसिपेट केला त्यानंतर त्या इव्हेंटमध्ये त्यांनी आधी सॉल्व्ह करून दिला होता. 1 मिनिट समथिंग तो गेलेलाच होता. आणि मी त्या इव्हेंटमध्ये सॉल्व्ह केला होता तो फक्त 42 सेकंदमध्ये. 42 सेकंदमध्ये घेऊन मी फर्स्ट मारला होता. इव्हेंट संपला. तो आता आला माझ्याकडे समोर भेटायला आला. तो काहीच बोलला नव्हता, एकही शब्द बोलला नव्हता. मला अजून सुद्धा ते आठवतंय. फक्त आला, माझ्यासोबत स्माइल केली आणि माझ्यासोबत हँडशेक करून तो निघून गेला होता. सांगायचं तात्पर्य हे की काहीच नाही. दुनिया तुम्हाला काय म्हणाल, कधी कोणतंही काम करताना काय म्हणाल माहिती का, हे तुला जमणार नाही. किंवा एखाद्याला काय वाटतं की तो ज्याच्यामध्ये प्रावीण्य त्याने हासिल केलं असतं, त्याला असं वाटतं की मीच आहे. असं नसतं. कोणता तरी हिरा एखादी तरासला जात असतो, तो रेडी होत असतो. त्यामुळे आपण आपल्याला जी गोष्ट येत असेल म्हणजे आपण त्याच्यातलं असं खिलाडी आहे असं कधीच गैरसमज करून घ्यायचं नाही. ते सगळ्यात मोठा गैरसमज तोच आहे. कारण प्रत्येक जण हा तरासला जात असतो, तो रेडी होत असतो. त्यामुळे कोणत्या गोष्टी वाईट वाटून घ्यायचं नाही. सांगायचा उद्देश, दुनिया तुम्हें कहेंगी तुम काबिल नहीं हो, तुम्ही त्याला हसून सांगायचं, वक्त बताएगा. थँक्यू.